ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि ब्रेकनंतर एक धक्कादायक बातमी इगतपुरीमधून। इगतपुरीमध्ये पर्यटकांवरती हल्ला करण्यात आलाय। तरुणीची टवाळखोरांनी छेड काढल्यावरून हा वाद झाला। कुटुंबाचा पाठलाग करत टवाळखोरांनी हल्ला केलाय। हल्ल्यामध्ये गाडीची तोडफोड करण्यात आली आणि मारहाणीचा प्रयत्न सुद्धा झालाय। हल्लेखोरांनी काही किलोमीटरपर्यंत पाठलाग करून ठिकठिकाणी हल्ले सुद्धा केले। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी किरण गोठूर आपल्या सोबत आहेत। किरण, नेमका हा सगळा प्रकार काय आहे आणि या हल्लेखोरांवरती आता कारवाई झाली आहे का? सिद्धेश, अतिशय हा संपूर्ण जो आहे तो धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। नाशिक मधलं एक कुटुंब आहे, ते नाशिकच्या इगतपुरी परिसरात असलेला भावली धबधबा आहे। खरं तर या परिसरामध्ये फिरण्यासाठी आणि पर्यटनासाठी गेलेले होते आणि तिथे गेल्यानंतर काही स्थानिक टवाळखोरांनी त्या कुटुंबापैकी एका मुलीची छेड काढली आणि त्याचा जाब विचारल्यानंतर हे जे आहे ते संपूर्णपणे जे हल्ला झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। म्हणजे 8 ते 10 किलोमीटर पाठलाग करून गाडीची तोडफोड केली आणि या कुटुंबावरती जे हल्ला करण्याचा प्रयत्न या टवाळखोरांनी केलेला आहे। या सगळ्या प्रकरणानंतर नाशिकच्या अंबड या पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच पद्धतीने जे इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। अज्ञात इसमावरती आता गुन्हा दाखल खरं तर या कुटुंबांनी केलेली आहे आणि या टवाळखोरांचा शोध आता पोलीस घेताना आपल्याला बघायला मिळतोय। नक्कीच, धन्यवाद किरण।